गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर आज आहे आमचा वीक ऑफ आणि सकाळी सकाळी आज नाश्त्याला बनवले होते मस्त असे गरमागरम डोसे. एका साईडला आयांश बसला होता, एका साईडला मी आणि दीदी नाश्ता करायला बसलो होतं. आणि फायनली 2 ते 3 दिवसाच्या इलेक्शन ड्युटीनंतर अक्षय जेजू घरी आले होते. सो रात्री ते 2 वाजता आले, त्यामुळे त्यांची आणि आमची काही भेट झाली नाही. तर सकाळी सकाळी मी त्यांच्यासोबत तेच गप्पा मारत बसले होते की कसं सिस्टीम आहे, काय चालू आहे, काय नाही. आणि त्याच्यानंतर इशू आला आम्हाला बघत. तो असं आमच्याकडे टाकला बघत होता की आम्ही काय एवढं सिरियस बोलतोय. त्याच्यानंतर ॲक्टिंग करून दाखवत होता की मला इथे लागलं. त्याच्यानंतर मी दीदीला बोलले की ह्याची ना थोडी मजा करूया, ह्याला गॅलरी जरा कोंडूया, आपण बघू बरं हा रडतो का. कसा ओरडायला लागला होता ना, एवढा जोरात रडत होता. आणि बाहेर काढलं की लगेच शांत 1 सेकंदात. त्याच्यानंतर आम्ही मस्त रेडी झालो, बिकॉज आम्हाला जायचं होतं शॉपिंगला. मेन मोटिव्ह हाच होता माझा येण्याचा की आम्हाला शॉपिंगला जायचं होतं. सो रेडी झालो आणि गेलो मॉलमध्ये. मेन दुसऱ्या मॉलला जायचं होतं, पण म्हटलं ह्याला जाऊया. तर इथे गेलो आणि गेल्या पहिल्यांदा खायला बसलो, कारण की आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही काही लंच केलं नव्हतं, फक्त नाश्ता करून आलो होतो, कारण की आम्ही आज ठरवलंच होतं की बाहेरचं खायचं आहे बाहेर गेल्यावर. तर सगळ्यात पहिलं मस्त खाल्लं. फेवरेट आमचं मागवलं, KFC मागवलं, डॉमिनोज मागवलं. पण मला KFCपेक्षा पण जास्त मॅकडी आवडतं. माहिती नाही, जे माझे जो क्लोज आहेत त्यांना माहिती की मी खूप जास्त मॅकडी लवर आहे. बट असो, KFC पण आवडतं. KFC लिटरली आम्ही 1.5 ते 2 वर्षानंतर खातो, इवन दीदी पण. आणि ती अशी जास्त मोस्टली बाहेर जात नाही. आम्ही कोणी आलं तरच ती बाहेर जाते खायला, नाही तर मग तेच असतं, पोरांमध्येच असतं तिचं. सो मग आलं, जरा गप्पा मारल्या, रिलॅक्समध्ये बसलो छानपैकी. आणि आज खूप सारी शॉपिंग करायची होती, त्यामुळे आम्ही सगळं ठरवूनच आलो होतो. आणि सगळ्यात पहिलं आम्ही ऑर्डर केलं होतं KFCमधून झिंगर बर्गर स्पायसी, छान होता टेस्टला. आणि त्याच्यानंतर पेरी पेरी बोनलेस विंग्स, ते पण छान होते, मस्त लागत होते. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो गेम झोनमध्ये, बिकॉज आयांशला पण आम्ही सोबत घेऊन आलो होतो. तर त्याच्यासाठी म्हटलं गेम खेळूया थोडा वेळ. तर त्याच्याशिवाय आम्ही जास्त एक्सायटेड होतो. आयांश लांबच राहिला, त्याची मम्मी आणि त्याची मावशीच गेम खेळत बसली होती. आम्हालाच दोघींना वेळ लागलं होतं. त्याच्यापेक्षा आम्ही बोलायचं हे खेळ. त्याच्यानंतर पॉईंट जे राहिले होते त्याचे आम्ही चेक करायला गेलो कितीचं गिफ्ट मिळतं, पण ते खूप एक्सपेन्सिव्ह होतं. ते तसेच पॉईंट्स ठेवले. त्याच्यानंतर शॉपिंग केली आम्ही मस्तपैकी आणि घरी यायला निघालो. आयांशला एवढं आम्ही थकवलं होतं ना आज गेम खेळून, तो रिक्षामध्येच झोपला. त्याच्यानंतर घरी आलो, फटाफट रेडी झाला, बिकॉज आयांश आज चालला होता कॅम्पिंगला. 7 वाजता त्याचं एंट्री होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता घरी रिटर्न येणार होता. आत्ता ह्याच्या जागी जर आमचे आई वडील असते तर आम्हाला धुवून पाठवलंच असतं. आणि दीदी एवढी इमोशनल झाली होती, म्हणजे चांगली गोष्ट आहे, पण नंतर तिलासुद्धा हसायलाच होतं की मी इमोशनल झाले. आणि तिला आता करमत पण नाही, आयांश गेले तर. असो, त्याच्यानंतर सगळे वेडिंगचे ड्रेस ट्राय केले आणि आज जेवायला आणलं होतं कलेजी फ्राय आणि बिर्याणी, बिकॉज आम्हाला काय एवढी भूक नव्हती. आम्ही खूप खा केलं होतं तिथे. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय.